नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील दुष्काळी पट्ट्यातील पैलवान सुरेश रामराव चव्हाण यांची द्राक्षे निघाली परदेशात. बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील फोंड्या माळावरचा परदेशात द्राक्षे पाठविणारा पैलवान म्हणून पैलवान सुरेश रामराव चव्हाण यांची आता ओळख निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली द्राक्षे दरवर्षी परदेशात पाठवण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे. त्यातून चांगले पैसे त्यांच्या कुटुंबीला मिळतात आणि जत तालुक्याच्या सारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त पारंपरिक शेती न करता परदेशात द्राक्षे पाठवण्याकडे आपला कल याकडे निर्माण करावा असे आव्हान त्यांनी केलेले आहे. थेट TV1 मराठीच्या टीमने त्यांच्या शेतात जाऊन घेतलेली यशोगाथा आपण पाहूया. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे पैलवान सुरेश रामराव चव्हाण यांच्या द्राक्ष बागेच्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत. गेल्या वर्षी त्यांनी द्राक्षे अगदी परदेशात जर्मनीला पाठवले आहेत. यावर्षी चीनसह अन्य देशामध्ये त्यांच्या द्राक्षाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैलवानकी करत त्यांनी गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी द्राक्ष बागेला सुरुवात केलेली आहे. दरवर्षी लाखो रुपयाची द्राक्षे या ठिकाणी ते घेतात. साधारण यावर्षी अगदी 1 एकराच्या आसपास द्राक्ष आहे. त्यामध्ये 15 ते 16 लाखाचं या ठिकाणी उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. यावर्षी ते परदेशात द्राक्षे पाठवणार आहेत. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती अगदी शेततलावाच्या माध्यमातून कमी पाण्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं द्राक्ष काढून आपली आर्थिक जो स्रोत आहे तो उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिळूर तसं बघितलं तर एक द्राक्षाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या माहेरघरात सुद्धा परदेशात द्राक्षे पाठवणारे काही मोजके शेतकरी या गावामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये पैलवान सुरेश चव्हाण माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून परदेशामध्ये द्राक्षे ते पाठवतात. त्यांचं शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही अगदी कमीत कमी 1 एकर द्राक्षेच लावा, मात्र चांगलं संगोपन करून सेंद्रिय खताचा वापर करून ते परदेशात पाठवा. कमीत कमी सगळा खर्च जाऊन एकरी 8 ते 10 लाख रुपये शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी 10 ते 15 एकर द्राक्षे लावतात. अचानक काही वादळ वारे आल्यानंतर त्याचं नुकसान होतं. त्यामुळे मोठ्या नुकसानात ते शेतकरी त्या नुकसानाला सामोरे जातात. मात्र 1 एकरातून परदेशामध्ये द्राक्षे पाठवून चांगलं उत्पन्न घेणारे शेतकरी माझ्या समेत या ठिकाणी उपस्थित. चव्हाण साहेब नमस्कार. नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून आपण द्राक्षाची शेती बिळूसारख्या या फोंड्या माळावर करतायत. गेल्या वर्षी तुमचे द्राक्षे अगदी परदेशात जर्मनीला गेले. एक दुष्काळी चीन आणि जर्मनीला गेले. एक दुष्काळी पट्ट्यातील फोंड्या माळावरती शेती करणारा शेतकरी अगदी परदेशात द्राक्षे पाठवायला सुरुवात केले. याचं गमक काय आहे? नमस्कार, माझं नाव सुरेश रामराव चव्हाण. मी 2000 पासून 2008पर्यंत पैलवानकी केलो. पैलवानकी क्षेत्रामधून कुस्ती थांबवल्यानंतर एक शेतीकडे वळलो. आमचे पहिल्यापासून माझ्या वडिलांनी सुद्धा द्राक्ष शेती केली होती, पण वडिलांनी म्हणजे आधुनिकतेचं काय एवढं हे केलेलं नव्हतं. म्हणजे सर्वसाधारणपणे ते द्राक्ष पिकवत होते पारंपरिक पद्धतीनं. मग आता आम्हाला थोडंसं त्यामध्ये अग्रेसर होऊन काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून थोडं आम्ही एक्सपोर्ट बाहेरच्या देशामध्ये माल पाठवायचं आणि त्यातून काही कमाई वाढते का याचं थोडंसं आम्ही अभ्यास केला. त्यातून लोकल आपल्या इम्पोर्टमध्ये जितकं उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा किमान 1.5 पटच्या वर आपण उत्पन्न घेऊ शकतोय. याचं एक उत्तम उदाहरण मी स्वतः करून पाहिलेलं आहे आणि मला त्याचा फायदा झाला. तुम्ही कुणाचं मार्गदर्शन केलं पहिल्यांदा? म्हणजे आपण परदेशात द्राक्षे पाठवूया, त्यातून चांगलं उत्पन्न येईल, ते द्राक्षे कसे संगोपन करायचे, खत कुठलं वापरायचं, याचं मार्गदर्शन कोणाकडे घेतलं तुम्ही? आम्ही मार्गदर्शन माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतंच ते. मी बऱ्यापैकी नाशिकला वगैरे तासगाव तालुक्यात काही ठिकाणी पाहणी करण्यासाठी जात होतो, पण आमच्या गावामध्ये पहिल्यांदा कोण अग्रेसर नव्हतंच तसं. पण मी करायल्यापासून म्हणजे आम्हाला मार्गदर्शन तसं जतचे सचिन संघ साहेब ते मोठे बागायतदार आहेत.
आणि महेंद्राचे कालोजी साहेब म्हणून आहेत, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच कृषी अधिकारी यांचं मार्गदर्शन मिळालं. परत मला थोडं म्हणजे द्राक्ष शेती तोट्यात आहे हे लोक म्हणतात, हे पण करून दाखवायचं होतं. एका एकरमध्ये 12 लाखापर्यंत नफा मिळवायचं हे ध्येय समोर ठेवून मी काम केलो आणि या काही लोकांचे मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं आता आमचं त्याच्यामधून आम्ही उत्पन्न घेत आहे. आता जर बघितलं तर आपण हे घड बघतोय, साधारण 500 ग्रॅमपासून अगदी 1.5 किलोपर्यंत एक घड आहे. साधारण 15-20 दिवसात हे द्राक्ष आता जाणार आहेत. सुरुवात कशी होती त्याची छाटणीपासून सांगा. छाटणी साहेब, पहिल्यांदा आपण खरड छाटणी, नंतर काड्या तयार झाल्यानंतर फळ छाटणीचं ज्यावेळी समोर येईल त्यावेळी आम्ही 30 दिवस अगोदर शेणखत टाकून घेतो. एका एकरला आम्ही 7 ट्रेलर किंवा 8-10 ट्रेलरपर्यंत आम्हाला जसं आम्हाला उपलब्ध होईल त्या हिशोबानं आम्ही शेणखत टाकून घेतो. त्यानंतर रासायनिक डोस, त्यानंतर मग हे करतो आणि काड्या छाटणी मारल्यानंतर मग डॉर्मिक्सपासून सुरुवात झाली की माल कटिंगपर्यंत वेळेवर पाणी, वापसा कंडिशननुसार पाणी देतो. आणि आमच्या म्हणजे प्रत्येक वर्षीचं प्रॅक्टिसच आहे ते एक्सपोर्टसाठीचं. आणि थोडं केमिकल त्यातल्या त्यात थोडंसं जपून वापरतो आणि थोडंसं शेणखतावर भर देतो. गोमूत्र यासारखे थोडं सेंद्रिय कर्बावर जास्त भर ठेवून बघितलं तर आपल्या पुढच्या पिढीसाठी जमीन ही चांगली राहावी. तसंच आपल्याला उदरनिर्वाहासाठी म्हणण्यापेक्षा एक व्यवसाय म्हणून एक चांगल्या प्रतीचं आपल्याला पैसे पण मिळवता यावेत, ह्या हिशोबानं आम्ही त्याचं संगोपन आणि नियोजन करतो. जर आता बघितलं तर तुमची बाग पण अतिशय स्वच्छ ठेवली आहे तुम्ही. आम्ही अनेक शेतकऱ्याची भेट घेतोय, त्या ठिकाणी जर बघितलं तर बाग स्वच्छ नसते, गवत उगलेलं असते. पण तुम्ही एवढं स्वच्छ बाग कशी काय ठेवताय? स्वच्छ साहेब, बाग आम्ही तणावर थोडं नियंत्रण ठेवतोय, तण वाढवतोय आणि थोडं जून तण झाल्यानंतर ते तणनाशक फवारतोय. वर्षातून एकदा किंवा 2च वेळा आम्ही तणनाशक फवारतोय. म्हणजे एक्सपोर्टसाठी पण म्हणा, लोकल साठी पण त्याचा झाडांना फायदा होतोय, झाडांना फायदा होतोय आणि मानवी शरीरावर पण त्याचं इफेक्ट होत नाही. तसंच म्हणजे बाहेरच्या देशात आता त्याच्यावर कमी केलेच असते, आपल्या देशात पण ते करायला पाहिजे कारण आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. हां, आणि माझं 7 एकर क्षेत्र आहे द्राक्षाचं. पैकी मी सगळ्या क्षेत्रावर तणनाशक कमीच फवारतोय थोडं, पण मी माणसं लावतोय आणि कामगारांना लावून तण वगैरे स्वच्छ ठेवतोय सर. हे जर द्राक्षे बघितले तर हे आता कुठल्या कंपनीचे द्राक्ष आहेत? हे आपलं SSN जातीचं. हां, SSN जात. कुठली जात आहे हे? SSN जात आहे सर. हां, काय कुठून आणली व्हरायटी? हे आम्ही डबळापूरला एक गायकवाड सरकार म्हणून आहेत, त्यांच्यातले ते मूळ त्यांनी सुभाष गायकवाड, सुभाष गायकवाड त्यांच्यात लावून त्यांनी SSN म्हणजे शामराव नरोटे तिथूनच आणलेले आहेत. त्यांनी SSNचे मेन ते तयार केलेले आहेत. हे फक्त परदेशाला पाठवण्यासाठी द्राक्ष आहेत ते नाही. हा व्हरायटी एक समान मनी आणि एक समान लांबी आणि बाहेरच्या देशात एक्सपोर्ट मार्केट जास्त आहे आणि बनताना पण माल चांगला बनतोय. हा, आता तुम्ही हे जे आता पाठवणार आहेत जर्मनीला किंवा चीन असेल किंवा वेगवेगळ्या देशात तुम्ही पाठवायचे नियोजन केलं आहे, हे कसे असते सिस्टीम सगळे? पहिल्यांदा तुम्ही कृषी विभागाला नोंद आम्ही नोंदी केलेल्या आहेत एक्सपोर्टसाठी. ऑनलाईन नोंदी करायला लागते. त्यानंतर पुढे प्रोसिजर काय? हो, पवार साहेब आहेत ते आपले कृषी अधिकारी, त्यांच्याकडनं आम्ही त्यानंतर पुढे प्रोसिजर ते नोंद केल्यानंतर मग ते नोंद राहते. त्या हिशोबावर ते पुढं महिंद्रा कंपनीला मी 3-4 वर्ष माल दिलाय. कुठं आहे महिंद्रा कंपनी? महिंद्रा इथं आपल्या जतला सचिन संघ साहेबांच्या त्याचं नियोजन आहे सगळं. MIDC मध्ये त्यांचं कोल्ड स्टोरेज आहे, तिथं कुलिंगला ठेवतात ते महिंद्रावाले. परत कामधेनू, मॅग्नस, मग शेरशाट असू दे, ह्या कंपन्यांना आम्ही माल दिलोय आणि ते येऊन स्वतः घेऊन जातात. स्वतः येऊन घेऊन जातात. पॅकिंग फील्ड पॅकिंगवर देतो. एकदा आपल्या त्यांच्या कोल्ड स्टोरेजला त्यांनी विभागणी करून तिथं पॅकिंग करतात. फील्ड पॅकिंग आमच्या शेतात केलेलं आम्हाला मनी वगैरे आमच्या इथं म्हणजे प्रवासात जे मनी वगैरे होते ते होत नाही. फील्ड पॅकिंग असल्यामुळे थर्माकोलमध्ये इथूनच पॅकिंग होऊन जाते आणि पुढं ते त्यांच्या म्हणजे कुलिंगमध्ये मेंटेनन्स करून त्यांचं त्यांनी घेऊन जातं. पेमेंटचं कशी सिस्टीम असते? पेमेंट 20 दिवसापासून 35-40 दिवसापर्यंत पेमेंट साहेब कुणाचं थटत नाही.
म्हणजे चांगले ब्रँड कंपनीचे हे आहेत स्टँडर्ड, महिंद्रासारखे, कामधेनू एक्सपोर्ट आणि काय आपलं चांगले मॅग्नस वगैरे, काय तुम्हाला चेक ॲडव्हान्स देतात का? डेस्कटॉप वगैरे. हां, वीस चेक दिवस चेक थांबता तुम्ही? चेक ॲडव्हान्स देत नाहीत. ते आमचं एक्सपोर्टचं नोंद असल्यामुळं त्याच्यावरून आपल्याला ते काय ते आपल्याला ते फसवू शकत नाहीत. पैसे व्यवस्थित देतात साहेब महिंद्रा कंपनीवाले वगैरे. आता जर बघितलं तर आज तारीख आहे 12 तारीख आहे. हां, आता अजून किती दिवस लागते याला हे द्राक्ष जाण्यासाठी? हे आता 109 दिवस झाले साहेब आज हं. कटिंग होऊन. अजून याला 10 ते 12 दिवसानंतर सुरुवात होते विक्रीला. मग व्यापारी येतात एक्सपोर्टवाले, मग एक्सपोर्ट कंपनीची माणसं येऊन ते सिलेक्शन करून मग टेस्ट आणि नॉन टेस्टेड अशा 2 प्रकारचे आहेत ते. आम्ही टेस्टेडमध्ये सुद्धा आम्ही तयार आहे आणि नॉन टेस्टेड द्यायला सुद्धा, कारण इलॉंगेशन व्हरायटीला थोडी किंमत जास्त आहे. आणि तिथून त्यांनी येऊन टेस्ट करतात, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी दर ठरवतात आणि मग आमचं त्यांचं दरात नियोजन बसवून मग. यावर्षी कसा रेट पडेल तुम्हाला यावर्षी अंदाज तुमचा? आत्ता रोखला 100 रुपये किलोनं मागणी आहे साहेब. 400 रुपये पेटी. 400 रुपये पेटी जाईल. हां, आत्ता 100 रुपये किलोनं मागणी आहे. मला वाटतं अजून माझं प्लॉट यायला 15 दिवस अजून वेळ आहे, तर 15 दिवसामध्ये रेट अजून वाढू शकते याची अपेक्षा आहे मला. आपण जर एकंदरीत बघितलं तर आता तुम्ही म्हणताय 100 रुपयाला किलो हे द्राक्ष जातील, तर बाकीचे जर मार्केटिंग किंवा बेदाणे जर बघितलं तर तेवढा रेट शेतकऱ्यांना मिळत नाही. पण लोक बेदाण्याकडे जास्त वळतात, बेदाणा तयार करतात, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात. मग ते कोल्ड स्टोरेजवाल्याला सुद्धा त्यांना ते ॲडव्हान्स पैसे देतात, त्याला व्याज लावतात, त्याचे दर पाडतात. त्यामुळे हे करण्यापेक्षा ह्याकडे शेतकरी का वळत नाहीत? ह्याचं थोडं कामाचं नियोजन आणि कष्ट करायचं थोडं तयारी पाहिजे. याला टेक्निकल बाबी माहित पाहिजे. टेक्निकल बाबी आणि एका एकरला 2 एकरचं कामगार लागते साहेब याला. मूळ म्हणजे मजुरांचा पगार वाढतोय याच्यामध्ये. आणि दर एखादा जास्त नाही गावलं तर आपण दुसऱ्याला विकू शकत नाही माल. हे मोठे म्हणजे जाडी आणि लांबी जास्त असल्या कारणानं डोमेस्टिक मार्केटला याला रेट तेवढं भेटू शकत नाही जे की आम्ही खर्च केलेला असतो. एक्सपोर्टसाठी आम्हाला एकरी 4 लाखाच्या वर खर्च येते साहेब. ते डोमेस्टिकसाठी त्या खर्चाच्या मानानं पैसे येत नाहीत. म्हणून लोकांचा कल हा आपल्या लोकलसाठी कमी खर्च करायचा, थोडं उत्पादनही कमी झालं तरी चालेल असं एक लोकांचं. पण बेदाण्याला सुद्धा जर बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून एकच दर आहेत. 120 रुपये, 130 रुपये, 140 रुपये, 50 रुपयाच्या वर दर जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानच आहे. आज जर बघितलं तर तुम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून कृषीच्या औषधाचे दर भयानक वाढलेले आहेत, मजुराचे दर वाढलेले आहेत, महागाई वाढलेला आहे, GST लागू आहे. त्यामुळं बेदाण्याचं उत्पन्न पण एवढं वाढत नाही आणि दर पण नाही त्याला. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? बेदाण्याचं साहेब आम्ही पूर्वी बेदाणे करायचो, पण आता बेदाणे का सोडलो तर बेदाण्याचं दर ह्या 10 ते 15 वर्षामध्ये साहेब दरच वाढत नाही आहे. आपण काहीतरी नवीन करायला शिकलं पाहिजे, तेवढ्यासाठी तर आम्ही एक्सपोर्ट करायचं. जत तालुक्यात जर बघितलं, जर आता उमदी असेल किंवा उमदी परिसराचा पट्टा असेल, संक असेल, डफळापूर असेल, अमृतवाडी असेल, जत असेल, बिळूर असेल, येळदरी असेल, ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक द्राक्षाचं उत्पादन घेतात. मात्र प्रदेशात द्राक्षे पाठवण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञानाचा शेतकरी वापर करत नाहीत. त्यासाठी ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे? संदेश मी असं देतो की आम्ही एखादी गोष्ट करत असताना, त्या गोष्टीबरोबर चालत असताना आपण पुढे जाऊन विचार करायला पाहिजे, बघायला पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये करिअर करायचं. आपण फक्त लोकलसाठी माल करायचा आणि वडिलांपासून आलेली शेती तसंच जपत जायचं आणि फायदा तोट्याचा विचार न करता आपण थोडंसं एखाद वेळी आपल्याला जमलं नाही एक्सपोर्ट करण्यासाठी तर परत दुसऱ्या वर्षी आपण प्रयत्न करून ते जमायलाच पाहिजे. का जमत नाही हे आपण स्वतः आपल्या दृढ निश्चय केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि खरोखरच याच्यामध्ये भयंकर फायदा आहे. एकरी 10 लाख रुपये आपण कुठल्याच पिकामध्ये कमवू शकत नाही. नफा म्हणतोय मी, 10 लाख रुपये कुठल्याच पिकामध्ये आपण कमवू शकत नाही. त्यामुळे एकरी 10 ते 12 लाख रुपये कमवायची याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये संधी आहे आता तरुण पिढीला. त्यामुळे प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी ह्याकडे वळायला पाहिजे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी याच्याकडं एक्सपोर्टकडं चांगल्या नजरेनं बघून एक फायद्याच्या दृष्टिकोनातून हे केलं पाहिजे असं मला वाटतं. असं काय तुम्ही तालुक्यातल्या सगळ्या अशा तरुण शेतकऱ्यांना एकत्र घेऊन असं काय एक्सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्याची एक संघटनावर उभं करणार तुम्ही? हो आहे, भविष्यामध्ये आहे विचार. बघू साहेब काय आता. ह्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन किती द्राक्ष आहेत तुमचे? टोटल माझं 6-7 एकर क्षेत्र आहे. ते बाकीचे काय बेदाणे करता का? नाही, एक्सपोर्ट यात पण अजून 2 प्लॉट एक्सपोर्ट आहेत. टोटल माझं 60 ते 70 टन एक्सपोर्ट प्रत्येक वर्षी जात आहे.
आणखीन काय तुमचा व्यवसाय आहे बाकीचा आता काय थोडं दुसरी म्हणजे मका वगैरे दुसरी पिकं पण आहेत आणि जनावर आहेत. हे सगळं करत असताना घरच्यांची साथ कशी मिळते तुम्हाला? घरची मदत करतात? घरची माझी आईचं मला खूप मदत आहे. आई माझी सगळी कामं मजुरांच्या पाठीमागे थांबून मी थोडं बाहेर गेलो तरी तुमच्या पत्नी वगैरे मदत करतात? सगळे थोडीफार सगळी मुलं मदत करतात? मुलं अजून लहान आहेत, एक 9वीला आहे. एकंदरीत कुटुंबच तुम्हाला सगळे ह्यामध्ये मदत करते. हो. आणि तुम्ही एक यशस्वी परदेशात द्राक्षे पाडणारे शेतकरी झाले आहात. आणखीन बिळूर भागामध्ये किती लोक पाठवतात परदेशात द्राक्षे? आहेत आमचे मित्र आहेत, एक GM माळी म्हणून आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत ते, आणि प्रशांत घेजी साहेब आहेत. आमच्या गावात बऱ्यापैकी लोकांनी एक्सपोर्ट याच्या आधी केलेला आहे साहेब. प्रेस्टॉप सारख्या कंपन्यांनी आपल्यात माल काढलेला आहे याच्या आधी. त्याच्यामुळं आपल्यात बिळूरमध्ये प्रगतशील शेतकरी आहेत, पहिल्यापासूनच आहेत. नंदीकर सावकार आहेत, आपलं विजय सावकार आहेत. मग त्यांच्यासाठी सारखं आम्ही बघून आता आम्हीच सुरुवात केलो साहेब. आता पाण्याची काय अवस्था आहे तुमच्या भागात? पाणी आता तरी आहे भरपूर. इथून पुढच्या काळामध्ये बघायला पाहिजे. पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला? पाणी आहे साहेब. पाणी काय म्हैसाळचं पाणी आले तलावात का तुमच्या अगदी जमिनीतच आहे? पावसाचं आहे? नाही, म्हैसाळचं थोडंफार आलंय, पावसाचं पाणी भरपूर आलं साहेब. म्हैसाळचं काय एवढं पाणी अजून काय, गेल्या वर्षी थोडंफार आलं त्यावेळी. आता काय गरज नाही पावसाची. आणखीन काय आधुनिकता वापरून या फोंड्या माळावरती द्राक्षाबरोबर आणखीन काय पिकं वेगवेगळी घेणार आहे तुम्ही? पेरू असेल, डाळिंब असेल, त्यानंतर संत्रा असेल, किंवा सफरचंदची शेती काही लोक सुद्धा जत तालुक्यामध्ये करत आहेत. असं काय डोक्यात आहे तुमच्या नवीन? आता 1-2 एकर डाळिंब करायचा विचार आहे सर. डाळिंबच थोडं आहे डोक्यामध्ये. ते सुद्धा प्रदेशातच पडायचं? हा, ते एक्सपोर्टसाठीच करायचं, कारण हे डबल रेट मिळतात म्हणल्यावर एक्सपोर्टच करायचं असं विचार आहे. ओके, हां, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत पैलवान सुरेश रामराव चव्हाण, राहणार बिळूर. अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की कमी क्षेत्रावर सुद्धा आपण जास्तीत जास्त परदेशात द्राक्षे पाठवून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो आणि आपला आर्थिक स्तर उंचावू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान 1 एकर तरी द्राक्षे परदेशाला पाठवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावं. त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करू इच्छितात. एक छोटीशी शेतकऱ्याची संघटना सुद्धा बांधण्याचं त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे एकंदरीत जत तालुका हा दुष्काळी तालुका जरी असलाच तरी या जिल्ह्यामध्ये हळूहळू जत तालुका हा द्राक्षाच्या शेतीसाठी क्रमांक 1 वर येत आहे. जत तालुक्यामध्ये बेदाणा निर्मिती सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर नुकतंच बघितलं तर गेल्या 4-5 वर्षापासून आंबा शेती सुद्धा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर ते आता डाळिंबाची शेती सुद्धा येणाऱ्या काही वर्षामध्ये ते करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. त्यामुळे जत तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातून फोंड्या माळावरून ते थेट चीन आणि जर्मनीला द्राक्षे ते पाठवतात. त्यामुळं इथून पुढं सुद्धा या द्राक्ष शेतीतून, या जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातून एक उंच भरारी घ्यावे आणि असंच मी त्यांना TV1 मराठीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.